नमस्कार. अजितदादा जाण्याच्या आधी पक्षातील अंतर्गत हालचालींचा अचूक अंदाज त्यांना आला आणि शेवटी सुनेत्रा वहिनींना सारा खेळ समजला. पाणी नेमकं कुठे मुरलं, दोन दगाबाजांनी दादांच्या चोरून दिल्लीश्वरांचं बोट का धरलं आणि बस तिथेच सर्व संपलं. पक्षातल्या 4 नेत्यांचं विसंगत वागणं दादांना खटकत होतं आणि मग तिथूनच दादांचं मन विलिनीकरणासाठी भटकत होतं. गेम तर नक्कीच झाला हो, आणि त्यामुळेच अपघाताचा पहिला बोगस अहवाल देखील आला. आपण पाहिला असेल मंडळी, प्रश्नांमधूनच उत्तरं मिळतात आणि त्याच उत्तरातून पुन्हा नवीन प्रश्न देखील तयार होतात. सुनेत्राताई पवारांना खेळ समजला. नेमकं काय घडत होतं पक्षात, कशावरून बांधले आहेत अंदाज, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मंडळी, या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी सर्वात अगोदर हा फोटो स्क्रीनवर तुमच्या बघा. हे कुणाला भेटले ते बघा. यांच्या चेहऱ्यावर फुललेलं कमळ बघा. तुम्हाला पूर्ण कहाणी समजण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मंडळी, पाहिलं, हा फोटो आहे जवळपास 4 महिने आधीचा. लक्षपूर्वक आहे का? या फोटोत एक महत्वाचा मुख्य चेहरा दिसत नाही. तो का नाही? मग अशा कोणत्या विषयावर बोलण्यासाठी ही भेट होती? काही पदरात पाडून घेण्यासाठी ही भेट होती की राष्ट्रवादीच्या पदरातून कमळावर अभिषेक करण्यासाठीची ही भेट होती? सर्व काही अगदी थोडक्यात सांगतो मंडळी, जास्त बोर करणार नाही. कुठेही जाऊ नका, फक्त नीट समजून घ्या. एका गोष्टीचं स्मरण सर्वात अगोदर तुम्ही करा. तुम्ही पाहिलेल्या फोटोमधील मध्यभागी असलेल्या महानुभावांनी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक खूप महत्वाचं वाक्य उद्गारलं होतं. तुम्हाला आठवत असेल, तुमच्यापैकी ते अनेकांना बिलकुल आठवत असेल. ते म्हणाले होते, येत्या 2029ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रात फक्त एकच पक्ष राहील, तो त्यांचा. आणि त्या अगोदर काँग्रेस मुक्त भारताचा नारा 2014 पासूनच कमळाबाईने दिलेला होता. आपण तो ऐकला, वाचला असेल, बघितला असेलच. नंतर हळूहळू मग कोणतेच दुसरे पक्ष या महाराष्ट्रात काय, या देशातच त्यांना नको. फिर कोई झंझट ही नहीं, सब माल डब्बे में. तुझे 4 माझे 40, याचे 5 त्याचे 50, हा खेळच खल्लास. ना खोके ना धोके, चारों तरफ एकदम ओके. मग हा अजेंडा एकदा ठरवल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला ठाऊक असेल 2014 पासून गेल्या 12 वर्षात यांनी काय काय केलं हे सगळं तुमच्या डोळ्यापुढे आहे मंडळी. यांनी आपल्या मित्रपक्षांना हळूहळू कशा प्रकारे संपवलं या विषयावर मी पूर्वी केलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. वाटलं तर तो चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्यात मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्रात यांना भारी पडणारे 2च पक्ष होते. तुम्हालाही ठाऊक आहे कोणते? एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी. कारण काँग्रेसचा बँड तर यांनी केव्हाच वाजवला होता. यापैकी शिवसेनेला सुरत मार्गे गुवाहाटीला व्हेंटिलेटरवर कशा प्रकारे नेलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. आणि आता काय हल्ली सुरू आहे हाल, तेही तुम्हाला ठाऊक आहे. परंतु ज्यांना मूळ शिवसेनेपासून यांनी तोडलं आणि आपला मित्र बनवलं, त्या परम मित्राचे यांनी काय हाल करून ठेवले ते तुमच्या डोळ्यापुढे आहे. त्यानंतर यांनी मोर्चा कुठे वळवला? राष्ट्रवादीकडे. परंतु राष्ट्रवादीच्या भिंतीला भेगा पाडणं यांच्यासाठी एवढा सोपा खेळ नव्हता. कारण इथे चाणक्य काकांशी गाठ होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतीलच काही प्रमुख नेत्यांना फितूर बनवलं आणि त्यांच्या बुडाला सुरंग लावला. आणि मग काय, हळूहळू वातावरण बदलत गेलं. त्यांनी हळूहळू दादांना तयार केलं. कुणाचे काय पूर्वीचे घोटाळे बिटाळे काय होते देव जाणे, परंतु ईडी सीबीआयचं निमंत्रण त्यांना आलं होतं अशी चर्चा होती. खरं काय ते देव जाणे. परंतु एक वेळ आली आणि काकांना सोडून दादांच्या राष्ट्रवादीने कमळाबाईचा हात धरला आणि निघून गेले. नंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा दावा तुम्हाला ठाऊक आहे कोर्टात गेला. राष्ट्रवादीच्या या संकटकाळी कमळाबाईने सर्व मदतीची हमी घेतली. सब कुछ हम देख लेंगे, आप टेन्शन मत लो. अर्थातच या सर्व 12 भानगडींसाठी खोके आणि पेट्यांनी कुणाच्या ओट्या भरायच्या असतील ते सर्व काही सत्तेच्या बळावर उपलब्ध करून दिल्या गेलं. घोटाळे असतील तर फायली देखील बंद झाल्या असतीलच, यात तीळ मात्र शंका नाहीच. आता मंडळी, एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. हा सर्व करार झाला, कमळाबाई सोबत राष्ट्रवादीचा एकत्र संसार सुरू झाला. परंतु एक संकट मात्र अजूनही पिच्छा सोडत नव्हतं. ते संकट कोणतं होतं? ते सगळ्यात पहिलं संकट होतं कमळाबाईवरच. चक्की पिसिंगचा नारा देऊन घसा कोरडा करणाऱ्यांना उलट सुलट प्रश्न होऊ लागले पत्रकारांकडून. तुम्ही ते ऐकलंच असेल.
काय म्हणायचे, मी एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी सोबत कधीच पळून जाणार नाही. मग काय झालं, विवाहितही झाले आणि राष्ट्रवादी सोबत संसारही सुरू झाला. ते तुम्ही आता बघता आहातच. मग त्यांनी त्यावर अनेकदा थातूर मातूर पत्रकारांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, परंतु पक्का जुगाड काही कायमचा जमला नाही. अशीच काहीशी गत मग परिस्थिती दादांची झाली. त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचार सोडण्यावरून टीका होऊ लागली. तुम्ही आता कमळासोबत आहात, ज्यांनी घडवलं त्या पवार काकांना सोडल्यावरून देखील डायलॉगबाजी महाराष्ट्रात होऊ लागली. त्यामुळे या दोन्ही भागीदारांची सुटकाच या संकटातून होत नव्हती. त्यामुळे दोन फितुरांच्या माध्यमातून शेवटी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तो यशस्वीही झाला. कमळाबाईने आपल्या चतुराईने फासा फेकला. आता या करारात कुणाला काय गुप्तदान मिळालं त्यांचं तेच जाणे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे, राजकीय क्षेत्रातला गोल बाजार माहिती आहे. काहीतरी देणगी दिल्याशिवाय पंक्तीला कुणीही बसत नसतो, हे जगजाहीर आहे. आणि याच दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या गुप्त हालचालींचा वेध पक्षातीलच अंतर्गत काही दादांच्या हितचिंतकांनी घेतला. अनेक दिवस ही कुजबूज आतल्या आतच राहिली, दादांपर्यंत गेलीच नाही. दादांना यांच्या फितुरीचा अनेक दिवस अभ्यास झाला नाही. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट घडली तिघांच्या राजीनाम्याची. कोण? एक मनोज व्यवहारे, दुसरे ते सुभाष मालपाणी आणि तिसरे सचिन जाधव. या तिन्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दादांच्या हातात दिले आणि तटकरेंच्या नाराजीवरून या तिघांनी हे राजीनामे दिले ही गोष्ट दादांना नंतर कळली. परंतु दादांनी हे राजीनामे घेतले, परंतु ते मान्य केले नाही. आणि दादा गेल्यानंतर मात्र हे राजीनामे मान्य करण्यात आले. कारण काय, तर आता दादा संपलेले आहेत. आणि त्या अगोदर पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही फितुरांनी राष्ट्रवादीचा प्रचारच केला नाही, कारण ते केव्हाच कमळाबाईच्या प्रेमात पडले होते. या तिघांचा राजीनामा प्रकरण पहिलं, दुसरं पुणे पिंपरी चिंचवडसाठी प्रचार केला नाही ते प्रकरण, त्यानंतर ज्या गोष्टी दादा मान्य करून घेत नव्हते त्या सर्व गोष्टींना आतून हे दोघं पाठिंबा देत होते. दादा गेल्यानंतर अनेक फायलींची लागलीच मग झालेली ती उघडझाप. त्यानंतर दादांच्या घातपात शंकेला पाठिंबा न देणं, दादांनी विलिनीकरणाचा घेतलेला निर्णय नाकारणं दादा गेल्यानंतर, जय पवारांनी कुठे बसावं, कुठे फिरावं, कुठे उठावं हे त्यांनीच ठरवणं, पत्रकार परिषदेत वहिनींना बोलू न देणं, हात धरणं, हात टाकणं, अशा अनेक हालचालींचा वेध अगदी थोड्या दिवसातच सुनेत्रा पवारांनी घेतला. आणि वहिनींना आता हा पूर्ण खेळ समजला मंडळी. फक्त महिनाभरातच त्या तयार झाल्या. आकाशा एवढं दुःख मनात साठवून पक्षाचा आणि शासकीय कामांचा तडाखा त्यांनी सुरू केला, लक्षात घ्या. अर्थातच हा संपूर्ण खेळ सुनेत्राताई पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आता यांच्याशी वावरायला सोपं झालं आहे. दुसरीकडे रोहित पवार दादांच्या अपघातावर संशय घेत आहेत, काही पुरावे देत आहेत. त्यांना वरून ते हल्ली जाहीरपणे पाठिंबा देताना दिसत नाही सुनेत्राताई, परंतु मनात मात्र त्यांच्या वेगळंच सुरू असावं हे निश्चित. वेळ आली की त्या सर्वांनाच पडता भुई करणार एवढं मात्र निश्चित आहे. मी कालच्या व्हिडिओत बोललो मंडळी. परंतु पाणी नेमकं कुठे मुरलं, पक्षात कोण आपले कोण परके, हा देखील अचूक अंदाज सुनेत्रा पवारांना आला आहे. दादा पक्षात कुणाला नकोसे झाले होते पूर्वी, आणि 100दा बारामतीला लँड होणाऱ्या दादांना किंवा 1000दा विमानाने फिरणाऱ्या दादांचा विमान अपघात कसा होऊ शकतो, शंका आहेच. हे सर्व प्रश्न त्यांच्या पुढे आहेत. काम करता करताच त्या या प्रकरणाचा छडा लावतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, लिहून ठेवा. एकंदरीतच संपूर्ण खेळ त्यांना समजला आहे. आता कुणाचा खेळ यानंतर होतो त्या करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मंडळी. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते तुमचं मत, तुमचे विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा मंडळी. लाईक करायला विसरू नका आणि महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते देखील नमूद करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.